भाजलेले शेंगदाणे। नमस्कार माझ्या मित्रमैत्रिणींनो, गायत्रीज फूड ट्रेजरमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत। तर आज आपण खमंग असे शेंगदाणे कसे भाजायचे यावर व्हिडिओ पाहणार आहोत। चला तर मग बघूया। तर येथे मी कच्चे शेंगदाणे घेतले आहेत सुपामध्ये। आता मी कढईमध्ये घातले आहे आता, आणि हे शेंगदाणे मी चांगले निवडून घेतले आहेत आणि त्यावर मी थोडं पाणी शिंपडते आणि थोडंसं असा पाण्याचा हात लावते त्याला मी, जेणेकरून ते जेव्हा शेंगदाणे भाजल्यानंतर आपल्याला अगदी काजूसारखे खमंग खुसखुशीत चव लागेल यासाठी। तर आता इथे मी मोठा गॅस चालू केला आहे। तर सर्वप्रथम सुरुवातीला आपल्याला जवळपास एक 5 मिनटं तरी मोठ्या गॅसवरच चांगलं त्याला भाजायचं आहे। आणि ते चांगलं मगाशी आता आपण त्याला पाणी लावलं होतं ना, तर ते चांगलं असं कोरडं होतं, पण 5 मिनटं त्याला सुरुवातीचे मोठ्या गॅसवरच भाजायचं आहे आपल्याला। तर आता येथे मी गॅस कमी करणार आहे आणि जवळपास पुढची जी 20 मिनटं असते ना, 20 मिनटं बारीक गॅस करून त्याला चांगलं भाजायचं आहे। आणि त्या भाजण्यामध्ये आपण सातत्य ठेवायचं आहे शेंगदाणे भाजताना। काही जण काय करतात, दुसरं पण काम करतात, अचानक हे शेंगदाणे भाजत असतात, तसं काही करायचं नाही, जेणेकरून करपू शकते शेंगदाणे। असं त्याला सातत्य कंटिन्यू त्याला असं चांगलं भाजायचं आहे आपल्याला, थोडेसे असे डाग येऊस्तोपर्यंत त्याला। आता हे मी भाजून घेतल्यानंतर थोडे शेंगदाणे माझे गार झाल्यावर आता मी इथं शेंगदाण्याच्या साली काढायला घेतले आहेत। काही जण काय करतात, सालीसकट शेंगदाण्याचं कूट करतात, पण ते तसं बघायला गेलं तर त्याच्या चवीत आणि हे साल आपण काढलेल्याच्या चवीत म्हणजे खूप फरक असतो। जेव्हा आपण साल काढून शेंगदाण्याचं कूट करतो ना, तेव्हा ते चव खूप छान लागते। जसं की आपण साबुदाण्याच्या खिचडीत घातलेला कूट असतो किंवा एखाद्या वांग्याच्या भाजीत घातलेला असतो। पण तर अशा रीतीने आपण साली काढून घेतल्याने असे पांढरे शुभ्र शेंगदाणे आपले चांगले स्वच्छ दिसत आहेत। आणि हे अगदी तुम्ही खाऊन बघला तर अगदी काजूसारखी खमंग आणि खुसखुशीत अशी या भाजलेल्या शेंगदाण्याची चव लागते। तर माझ्या मैत्रिणींनो, प्लीज व्हिडिओ आवडला असल्यास तुम्हाला तर प्लीज मला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।